नमस्कार मंडळी, मी रेणुका. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि इथं पारायण बसलेलं आहे. त्या पारायणासाठी आम्ही जेवण दिलेलं आहे महाराजांना आणि इतर लोकांसाठी जेवण दिलेलं आहे. 200-250 लोकांसाठी जेवण दिलेलं आहे आम्ही हे. आणि ही आचारी बनवत आहे जेवण. आणि प्रत्येक अशी 7 दिवस ना प्रत्येक वेगळी लोक असं 7 दिवस जेवण आणि नाश्ता देतात महाराजांना. आणि असा हा कार्यक्रम केला जातोय. तर पारायण का केलं जातंय, ज्ञानेश्वर महाराजांचं पारायण का केलं जातंय, तर तुम्हाला पण माहीतच असणार. प्रत्येक गावात असं पारायण ठेवलं जातंय ज्ञानेश्वर महाराजांचं. हिंदू धर्माची संस्कृती मानली जाते, त्याच्यामुळे हे पारायण प्रत्येक गावात असं ठेवलं जातंय ज्ञानेश्वर महाराजांचं. आणि इकडं मेनू आता बघा, पुलाव आणि मटकीची भाजी आणि पातळ आमटी डाळीची आणि शिरा असा मेनू बनवलेला आहे. आणि आता आम्ही देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी नैवेद्याची तयारी चालली. पहिला हनुमान मंदिरमध्ये नैवेद्य दाखवणार आहे. हनुमान मंदिरमध्ये नैवेद्य दाखवायला चाललोय आम्ही आता. आणि इथं नैवेद्य दाखवला. आम्ही जेवण दिल्याबद्दल इथं आम्हाला मान दिलेला होता नैवेद्याचा. देवाला नैवेद्य दाखवायचा. आणि असं काही आपल्याला भेटलं तर खूप छान वाटतंय. दोघांनी मिळून आम्ही एकत्र पूजा करून घेतली. आणि इथे बाहेर पण ज्ञानेश्वर महाराजांना नैवेद्य दाखवला. आणि ह्या महाराजांनी बघा आम्हाला म्हटले फुगडी घाला. आणि आम्ही दोघांनी फुगडी घातली. बऱ्याच दिवसातून असं काही आम्हाला करायला भेटलं. आम्ही लहानपणी करत होतो, कारण ह्यांना आमच्या कधी माहिती नव्हतं असणार. पहिलीच वेळ ह्यांना तर ती फुगडी घालायची. खूप छान वाटलं. भरपूर बायकांनी पण फुगडी हे केली, तर फुगड्या घातल्या. नंतर इथं आता जेवणाला बसलेली लोक आणि सुवासिनी बायकांना मी हळदी कुंकू करून घेतला. तो काही दिसला नाही तर क्लिपमध्ये त्या. नंतर त्याच्या मग आम्ही घरी आलो. आणि मग घरी आम्हाला इथं जेवण 5 महाराजांना जेवण द्यायचं होतं, इथं वाढायचं होतं घरी आणून. त्याच्यामुळे घरी आणून महाराजांना इथं वाढायचं चाललेलं. आणि महाराजांना भाकरी पाहिजे होती, त्याच्यामुळे भाकरी बनवायची चाललेली. तेवढ्या वेळी इथं भजन चालू होतं महाराजांचं. आणि खूप छान वाटलं घरात असं भजन कीर्तन केल्यामुळे. आणि आनंदी प्रसन्न वाटलं सगळं असं घर. बाकीचं जेवण महाराज तिकडं बनवलेलं होतं आचार्यांनी. खरं तर महाराजांना अचानक भाकरी पाहिजे होती, त्याच्यामुळे भाकरी बनवायची चाललेली आहे.
तेवढाच वेळ आम्हाला पण मिळाला इथं भजन कीर्तन करायला. गजानन माय बाप माय बाप गजानन माय बाप माय बाप तुका म्हणे ऐशी आहे विधवाणी तुका म्हणे ऐशी आहे विधवाणी तुका म्हणे खूप छान वाटलं, आनंदीमय प्रसन्न वाटलं सगळं. मुलीने पुराणे गासातीला मुलीने पुराणे बराच वेळ महाराजांनी इथं भजन कीर्तन बोललं. आकार तो ब्रह्मा उकार तो भेटू आकार तो ब्रह्मा उकार तो भेटू मकार महेश ऐसे दाना मकार महेश ऐसे दाना त्याच्यानंतर आम्ही नमस्कार केला आणि त्यांना जेवा म्हणून सांगितलं. त्याच्यानंतर महाराजांनी जेवण केलं. त्याच्यानंतर परत आहो मंदिरापाशी गेले. त्याच्यामुळे साईने त्या महाराजांना देणगी देऊन नमस्कार केला. आम्ही सगळ्यांनी नमस्कार केला आणि परत आणि मंदिरापाशी गेलो. तिथं कीर्तन भजन परत चालू होतं. त्याच्यानंतर म्हणून आम्ही परत आणि गेलो होतो आणि कीर्तन खूप छान केलं महाराजांनी, मस्त सांगितलं. आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आणि त्याच्यानंतर आहोने महाराजांना हार घालून सत्कार केला. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.